वाढती आपत्कालीन आव्हानं लक्षात घेता मुंबईत अग्निशमन दलाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी अशी माहिती दिली आहे. भायखळा इथं अग्निशमन दलाच्या वार्षिक अग्निकवायत 2026 स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली तेव्हा महापौर ऋतू तावडेंनी याबाबतची माहिती दिली आहे. तिसऱ्या रायगड पेण विकास केंद्रासाठी MMRDAनं 216 एकर हेक्टर जमीन संपादित केली. यामुळे केंद्राच्या कामाला गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. MMRDAनं भूसंपादन धोरणाची अंमलबजावणी सुरू करताच अनेक भूधारकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. खराब अंड्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी प्रत्येक अंड्यावर एक्सपायरी डे छापणं बंधनकारक करण्याची मागणी जोर धरू लागली. आता मुंबई महापालिका महासभेच्या पटलावर अशी मागणी करण्यात आली. मालाडचे राष्ट्रवादी STPचे नगरसेवक अजित रावराणेंनी याबाबतची सूचना मांडली. रावराणेंची सूचना एप्रिलच्या कामकाजात समाविष्ट करण्यात आली असून या महिन्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाच्या 5 उड्डाणपुलाच्या डागडुजीसाठी मुंबई महापालिकेने मोठी योजना हाती घेतली. या 5 पुलांवरील दुरावस्था दूर करण्यासाठी मुंबई महापालिका 60 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे हे उड्डाणपूल खड्डेविरहित होतील आणि वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. महामार्गावर नो पार्किंग आणि महामार्गाजवळ धाबा, हॉटेल किंवा कोणतीही व्यावसायिक आस्थापना सुरू करण्यास बंदी घालण्यात आली. राजस्थान आणि तेलंगणा येथील भीषण अपघातांमध्ये 34 जणांचा मृत्यू झाल्यानंतर न्यायालयानं त्याची स्वतःहून दखल घेतली. विरार अलिबाग महामार्गावर प्रवासासाठी पुढील 40 वर्ष हलक्या वाहनांसाठी 765 रुपयाच्या टोलचा बोजा वाहन चालकावर पडणार आहे. या रस्त्याच्या प्रत्येक किलोमीटरच्या उभारणीला 3000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे टोल वसुलीतूनच हा खर्च वसूल केला जाण्याची शक्यता आहे. दादर स्टेशनवरील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी नवीन डेकचं बांधकाम सुरू केलेलं आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या भागात असलेल्या दादर स्टेशनवर प्रवाशांना सर्व प्लॅटफॉर्मवर सहज पोहोचता येणार आहे. यासाठी प्लॅटफॉर्म 1 आणि 2-3 वरचे जिने पाडण्यात आले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंकचं काम पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. मिसिंग लिंकवरील वाहतूक महाराष्ट्र दिनी 1 मे पासून सुरू करण्याचे प्रयत्न MSRDCनं केलेले आहेत. याच अनुषंगानं सध्या मिसिंग लिंकवर अंतिम चाचण्या करण्यात येत आहेत. आणि ते बोरिवली प्रवास 15 मिनिटांवर आणणाऱ्या भुयारी मार्गाच्या 2 कामाला मुहूर्त मिळाला. मात्र या मार्गात बोरिवलीतील राजेंद्रनगर इथं महापालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या एका पुलाचा अडथळा निर्माण झाला. या पुलामुळे भुयारी मार्गाचं बोरिवलीकडील आरेखनच अद्याप अंतिम झालेलं नाही. वाशिम जिल्ह्यातील पाण्याची स्थिती चिंताजनक बनत चाललेली लघु पाटबंधारे विभागातील 77 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 22% पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत असून पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. त्यामुळे पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातील पाण्याची स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. लघु पाटबंधारे विभागातील 77 प्रकल्पांमध्ये केवळ 22%च पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यानं तळ गाठायला आता सुरुवात केली आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 32%च पाणी शिल्लक राहील. बदलापुरातील माणकिवली परिसरात पाण्याच्या टाकीला गळती लागल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. या पाण्याच्या टाकीला गळती लागल्यानं नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंबरनाथमध्ये शिवाजीनगर ते स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जागोजागी उभारण्यात आलेले गतिरोधक आता नागरिकांसाठी मोठा त्रास ठरत आहेत. वाहन चालकांना वारंवार ब्रेक लावावे लागत असल्यामुळे प्रवास वेळेखाऊ आणि असुविधाजनक बनलेला आहे. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणीच गतिरोधक ठेवावेत अशी मागणी करण्यात येते. वाशिममधील उंबरडा बाजारात परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय. श्वसनाचे आजार आणि त्वचारोग वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तमिळनाडूच्या विरुधुनगरमधील कट्टरनाटपट्टी गावाजवळील फटका कारखान्यात झालेल्या स्फोटात 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तर पोलिसांकडून वाहतूक कायद्याच्या नुसार 500 रुपयाचा दंड आकारला जाणार आहे. तसंच वाहतूक नियम मोडल्यास संबंधितांच्या सेवा पुस्तिकेतही त्याची नोंद केली जाण्याचा इशारा देण्यात आला. बीडच्या गेवराई शहरातील संजयनगर भागात मावा कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. सुगंधित सुपारीपासून मानवी शरीरासाठी घातक मावा तयार केला जात होता. या कारवाईत 2,12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सोशल मीडियावर व्हायरल केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरुद्ध निवडणूक आयोगानं कडक भूमिका घेतली आहे. एआयचा वापर करून बनवण्यात आलेले मेसेज 3 तासाच्या आत डिलीट न करणाऱ्या सोशल मीडियावर कारवाई केली जाईल असा इशारा आयोगानं दिला. वाशिम जिल्ह्यात खत विक्रीतील गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली आहे. खतांसोबत लिंकिंग किंवा इतर साहित्य खरेदीस भाग पाडल्यास संबंधित विक्रेत्यांचा परवाना थेट रद्द करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडमधील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलली. जानेवारी ते मार्च 2026 या काळात परिमंडळ 1, 2, 3 आणि 4 या अंतर्गत 76 गुन्हेगारांना हद्दपार केले. हद्दपार करण्यात आलेले आरोपी विविध वयोगटातील असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. गोंदियाच्या गोरेगावातील मलपुरीमध्ये भाऊ आणि पुतण्यानं मिळून भावाची हत्या केली. कौटुंबिक जागेवरून भाव आणि पुतण्यानं भावाच्या हत्येचा कट रचला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि या हत्या प्रकरणात एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली.